हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर आजचा व्हिडिओ ना मी दुपारपासूनच सुरू करत होते. माझी तब्येत खूप जास्त खराब होती. म्हणजे ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालं की मी आजारी असून स्वयंपाकसुद्धा केला नाही. म्हणजे जर त्यावेळेस होतं एवढं की हां मी स्वयंपाक करू शकते, पण ह्यावेळेस ना खूप जास्त मला ताप वगैरे आला होता, त्यामुळे मी स्वयंपाक केला नव्हता. तर आमचे जे शेजारी आहेत ना त्यांनी माझ्यासाठी ना टिफिन पाठवलं होतं. खरंच असे शेजारी ना असले पाहिजे की आजारी असल्यावर मुलांची काळजी घ्यायला, आपली काळजी घ्यायला एकदम ना ते घरातल्यासारखे होते. आणि नंतर रात्री ना मी आणि शर्यूसाठी आणि शर्यूच्या पप्पासाठी जेवण बनवलं थोडंफार. आणि नंतर काही व्हिडिओ शूट करणंच झालं नाही. मग दुसऱ्या दिवशीच ना शर्यू स्कूलवरून आल्यावरती ना ती येईपर्यंत हे पार्सल आलं होतं. पार्सल तिच्यासाठी असो किंवा माझ्यासाठी असो, ती एक्साइटमेंट ना तिची नेक्स्ट लेवल असते. पार्सलमध्ये काय आहे हे ओपन करून बघायची. सगळ्यांच्या घरी असंच असेल मला तर वाटतं. तर ह्यामध्ये ना मी माझ्यासाठी ट्रायपॉड मागवलं होतं. आधीचं होतं, पण त्यामध्ये ना एवढे असे मोठे व्हिडिओ शूट करता येत नव्हते, त्यामुळे मी हे मोठं मागवलं होतं. तर ती ना, मी खरं सांगते, ती रडत होती की तू आधीच आहे मग तू दुसरं का मागवलं, एक असताना दुसरं कशासाठी मागवलं तू. म्हणजे मला तर असं वाटलं की ती मी जसं बोलेल ना ती तसं बोलते. मी तिला म्हणत असते काही घेताना एक आहे ना मग दुसरं नको गेला, तर तिचं पण ती सेम मला रिपीट करणं सुरू होतं की एक आहे ना ट्रायपॉड मग दुसरं कशाला मागवलं. मग मी तिला खूप समजावून सांगितल्यावरती तिनं ऐकलं. आणि नंतर ना तिच्या ॲडमिशनसाठी फोटोज वगैरे काढायचे होते, तर ती आणि तिचे पप्पा बाहेर गेलते. आणि येताना ना तिने बर्गर आणला होता. म्हणजे मीच सांगितलं होतं मला असं. तर तिला हाताने जेवण कर म्हणल्यावर ना ती आज सकाळीच रडली होती की मला सारखं तू हाताने जेवण का करायला होती. ती स्कूलमध्ये तर खाते, पण घरी ना तिला माझ्या हातूनच जेवण करायचं असतं. मी तिला म्हणत होते की तू मोठी झाली आता, तुझे तो हाताने जेवण करायला शिकलं पाहिजे. आणि आता हे बर्गर आणि सँडविच आणलं ना, तर बघा ती स्वतः जाऊन प्लेट आणले, ताटात ठेवले, ते नंतर काढून घेतलं आणि स्वतः हातानं खायला सुरुवात पण केली. तर आणि मी म्हणलं आता कशा हाताने खाते, तर मला म्हणते ये, म्हणते तुला पण मी खाऊ घालते. तर ये बघा असं करतात मुलं. छान असा बर्गर आणि सँडविच एन्जॉय करून घेतला आम्ही. आणि नंतर ना मला चहा बनवायचा होता. तर आज ना आमच्या इथं बारशाचा कार्यक्रम होता. म्हणजे सोसायटीमध्येच ओळख झालेली, त्यांनी ना बारशासाठी बोलवलं होतं. घरामध्येच छोटंसं फंक्शन होतं, तर तिथं जेवायला असणार. त्यामुळे मी ना शर्यूच्या पप्पासाठी इथं स्वयंपाक करत होते, कारण यायला उशीर होणार. म्हणजे सोसायटीमध्येच असलं ना तरी पण 1-2 तास तरी लागणार. मग उगीच माझी वाट बघत बसायला नको म्हटलं. आणि येऊन ना नंतर कंटाळा पण येईल स्वयंपाक करायचा, त्यामुळे मी ना ह्यांना फक्त एक भाकरी आणि भाजी बनवणार होते. तर ह्यांना ना शिमला मिर्च खूप जास्त आवडते, तर म्हटलं आता तेच बनवावी, मिठाची भरलेली शिमला मिर्च. आणि इथं शर्यूचं काहीतरी मध्ये मध्ये करणं सुरू होतं. मी इथं चहा ठेवला होता आणि तिला दूध पण द्यायचं होतं प्यायला. ते करून झाल्यावरती ना मी इथं भरलेली मिरची बनवायला घेतली. आणि ह्यांना ना भरलेली मिरची खूप जास्त आवडते, ह्यांना आणि शर्यूला. मला अजिबात नाही आवडत. मला ना माझ्या मम्मीच्या हातची जी ती लाल तिखटची बनवते ना अशी कट करून, तर तेच आवडते. जाऊ दे, मला ज्याची त्याची चॉईस. आता त्यांना आवडते आणि त्यांच्यापुरतं स्वयंपाक होता आज, त्यामुळे मी ना त्यांच्या आवडीचं करायचं ठरवलं होतं. तर फक्त एकच भाजी बनवणार होती, कारण एवढं 2-2 भाज्या बनवून ते काय खाणार नाहीत. मी ना इथं खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरी, ओवा आणि तिळाचं कूट आणि मीठ असं ना वाटण करून घेतलं होतं. आणि त्यात थोडं मीठ टाकून ना मग ते थोडंसं नॉर्मली 1 चमचा पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचं. आणि ती शिमला मिर्चमध्ये ना ती स्टफिंग भरून घ्यायची. आणि खूप लेट झाला होता मला, म्हणजे 6:30 वाजताचा काहीतरी प्रोग्राम होता आणि इथं 6 वाजले होते. पण असं असतं ना की सांगितलेल्या टाईमला ना प्रोग्राम कधीच चालू होत नाही. असं कार्यक्रम तर ना होतच नाहीत, 1-2 तास तरी लेट होतोच. आणि तसंच झालं. मी नंतर गेले ना तर खरंच खूप लेट झाला आम्हाला. म्हणजे 8 वाजता कार्यक्रम सुरू झाला असेल, 6:30 वाजता सांगून. आणि हिने ना घरामध्येच खूप छान डेकोरेशन केलं होतं. आणि काय नाव ठेवलं हे पुढे बघाच. तर तिचं नाव ना मनुश्री असं ठेवलं होतं. बाळ ना खूप रडत होतं, कारण ते ना फक्त 1.25 महिन्याचंच होतं. आणि घरामध्ये केल्यामुळे खूप गर्दी पण झाली होती. माझी व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि त्यांना शर्यूचं बाकीची पण लहान मुलं होती ना, तर त्यांच्यासोबत खेळणं सुरू होतं. आणि मला घालायची साडी होती, पण खूप लेट झाली.